नाशिक जिल्ह्यात उन्हाचा पारा 40शी पार गेलाय। अशा वेळी लिंबू सरबतची मागणी वाढलेली आहे। त्यात ऐन उन्हाळ्यात लिंबू भाव खाऊ लागलेले। येवला मनमाडच्या बाजारात लिंबू थेट 10 ते 12 रुपयांपर्यंत मिळतोय। त्यामुळे लिंबू सरबतचे दरही वाढलेले आहेत। तर 25 रुपयांपर्यंत हे दर गेलेले आहेत। आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या दरवाढीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिक जिल्ह्यात उष्णतेचा पारा हा 42 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे। उन्हाची तीव्रता ही शरीराची लाही लाही करत आहे। अशातच शरीराला थंड देणारा लिंबू हे बाजारात प्रचंड महागलेला आहे। कारण की एरवी 2-5 रुपयांना मिळणारा लिंबू हे 10 ते 15 रुपयावर गेलेला आहे। त्यामुळे लिंबू सरबताची किंमत देखील वाढली असून 10 रुपयांचं लिंबू सरबत हे आता 25 रुपयांना झालेलं आहे। लिंबांचा सीझन नसल्यामुळे आणि लिंबांचा आवक बाजारामध्ये कमी असल्यामुळे लिंबाचे भाव सध्या तेजीत आहे। येवला, नांदगाव, मनमाड, चांदवड या भागामध्ये सध्या लिंबांना प्रचंड मागणी वाढलेली आहे। ग्राहक आता लिंबू बाजारामध्ये मागणी वाढल्यामुळे साहजिकच लिंबाचे दर हे वधारलेले आहे। त्यामुळे ग्राहकांना लिंबू महाग घ्यावे लागणार आहे। मात्र यात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात वाढत्या तापमानाचा कोथिंबीर पिकाला मोठा फटका बसलाय। कडक उन्हामुळे कोथिंबीरीची शेतातच खराब झालेली आहे। तर दुसरीकडे उत्पन्न घटल्यानं विक्रीसाठी लागणारा वाहतूक खर्च, मजुरी खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांवर पीक शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढल्याने याचा मोठा फटका शेतीमालाला बसतो। मी सध्या जुन्नर तालुक्यात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या शेतात कोथिंबीरीचं पीक घेतलं होतं। मात्र वाढत्या तापमानामुळे या कोथिंबीरीची मोठ्या प्रमाणात शेतात मर झाली आणि कुठेतरी मर झाली आणि त्याचा परिणाम कुठेतरी उत्पन्नावरती झाला। त्यामुळे दुसरीकडे बाजारभाव सुद्धा पडलेले आहेत आणि या परिस्थितीत काढणीचा खर्चही निघतो की नाही आणि त्या दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मरत झालेली असल्याच्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपलं उभं पीक एखाद्या शेतात कोथिंबीरचं सोडून दिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं बियाणं असेल किंवा मशागत असेल हा सर्व खर्च पाण्यात गेलेला आहे। सध्या कोथिंबीरीला 5 रुपयापासून 15 रुपये जुडीपर्यंतचा बाजारभाव मिळतो। मात्र जी काही शेतात मर झालेली आहे परिणामी जे काही काढणीसाठी लागणारी मजुरी असेल किंवा वाहतूक खर्च असेल हा निघणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपलं उभं पीक शेतात सध्या सोडून दिलेली परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। नांदेड जिल्ह्यातील महादेव पिंपळगावमध्ये युवा शेतकऱ्यानं 6 एकर शेतीपैकी 1 एकरमध्ये चिकूच्या 40 झाडांची लागवड केली आहे आणि या फळबागेतून ते दरवर्षी 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळवत आहेत। पारंपरिक शेतीसोबतच शेतकऱ्यांनी थोड्या शेतीमध्ये फळबाग लागवड करण्याचा सल्ला युवा शेतकऱ्यांना त्यांनी दिलेला आहे। माझ्या शेतामध्ये चिकू लागवड केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी चिकूचे चांगलं उत्पन्न झालेलं आहे आणि 1 एकरमध्ये 40 झाडं लावलेली आहेत 30 बाय 40 वर आणि प्रत्येक 6 महिन्याला 40 क्विंटल जवळपास उत्पन्न निघते एका एकरमध्ये। त्यात 2 ड्रमचा 80 क्विंटल होते। तर मार्केट रेट जरी 30 रुपये किलो विकलं तरी 2,40,000 रुपये पर डे म्हणजे प्रतिवर्षी मला भेटत असतात। शेतकरी हितासाठी अकोल्यातील मदुराई भागात देवी क्रॉप सायन्स कंपनीनं कृषी निविष्ठा विक्रेत्यांची सभा भरवली। आगामी हंगामात मोठ्या प्रमाणात कृषी निविष्ठांची निक्कल बाजारात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणती काळजी आणि खबरदारी घ्यावी याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। धाराशिवच्या माकणीमध्ये एका शेतकऱ्यानं 2 एकर डाळिंबाच्या बागेला क्रॉप कव्हरचं आच्छादन केलंय। कडक उन्हामुळे डाळिंब फळांवर उष्णतेचा परिणाम होऊन फळं करपत होती। त्यामुळे फळबागांमध्ये क्रॉप कव्हर लावल्यानं सनबर्निंगची समस्या पूर्णपणे नष्ट झाली आहे। तसंच फळांचा दर्जाही सुधारल्यानं बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता आहे।